नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. तर मग महाशिवरात्री असल्यामुळे आपल्याला महादेवाच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि नंदी पक्षामध्ये महादेवाची आपल्याला एकच सेवा करायची आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत, त्या मनोकामना आहेत, ते भगवान शंकर पूर्ण करतील. त्यामुळं मग त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर महाशिवरात्री आहे 26 फेब्रुवारी या दिवशी आहे. तर पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 होणार असून 27 फेब्रुवारी सकाळी 8:54 हा जो तिथी आहे महाशिवरात्रीचा, तर हा समाप्त होईल. तर या दिवशी म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे, भगवान शंकराला रुद्राभिषेक करणे, उपवास केल्यास मग आपल्याला शुभ फळ मिळते. तर मग आता त्यामध्येच काय आहे की नंदी पक्षामध्ये आपण काही सेवा करतो, उपाय करतो, त्याचं फळ आपल्याला भगवान शंकर नक्की देतात. तर मग अशी कोणती सेवा आहे नंदी पक्षामध्ये करायची? आता नंदी पक्ष म्हणजे हे नेमकं आपण समजून घेऊया. तर आता नंदी पक्ष म्हणजे काय? तर आता 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. तर मग शिवरात्रीच्या अगोदर जे 7 दिवस आणि नंतरचे जे 7 दिवस असतात, म्हणजे महाशिवरात्री झाल्यानंतरचे जे 7 दिवस असतात, याला मग नंदी पक्ष म्हणतात. तर मग असा 15 दिवसाचा कालावधी असतो. तर हा कालावधी कधी चालू होणार आहे? तर 19 फेब्रुवारीला चालू होणार आहे. तर मग 5 मार्चपर्यंत असा हा नंदी पक्ष आहे. आता जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा जरी बघितला, 19 तारखेच्या नंतर किंवा 20 तारखेच्या नंतर जरी बघितलात, तरी असं काही नाही की तुम्ही 15 दिवसच ही सेवा केली पाहिजे किंवा 7 दिवस अगोदरच ही सेवा केली पाहिजे, असं नाही. आता काय होतं की महिलांना 5 दिवस मासिक धर्म जर आला तर त्यावेळेस सेवा करणं होत नाही, किंवा घरामध्ये सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस पण महिलांना सेवा करणं होत नाही. तर मग अशा वेळेस मग तुम्ही काय करू शकता, उशिरा जरी हा व्हिडिओ बघितला तर 15 दिवसातून तुम्ही 1 दिवस जरी सेवा केला तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. पण शक्यतो तुम्ही 15 दिवस ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मग आपली कोणती इच्छा आहे किंवा आपले एखादे काम पूर्ण होत नाही, आपण खूप सेवा वगैरे करत असताना, त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, भगवान शंकराची सेवा करायची आहे. जर 15 दिवसात आपल्याला म्हणजे महिलांना कोणत्या मासिक धर्म आला तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही सेवा चालू केली आणि त्यावेळेस मध्येच जर मासिक धर्म आला तर त्यावेळेस मग तुम्ही ते जे 5 दिवस आहेत तर ते 5 दिवस सोडून द्यायचे आहेत. किंवा मग तुमच्या घरात एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने पण ती सेवा केली तरीही चालेल. कारण की 1 दिवस तरी सेवा करण्याला जमत असेल तुम्हाला, तरी पण तुम्ही 1 दिवस पण सेवा करू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग तुम्ही सेवा करू नका. आणि सेवा करणाऱ्या व्यक्तींनी, आता महिला असेल, ताई, दादा, आजी, आजोबा कोणीही असेल, ज्यांनी सेवा करायला चालू केली त्यांनी मग मांसाहार करू नये. घरामध्ये इतर लोकांनी शक्यतो घरामध्ये तुम्ही मांसाहार करू नका. जर नाही शक्य झालं तर तुम्ही ज्यांनी कोणी पण सेवा चालू करणार आहे त्यांनी कमीत कमी मांसाहार करू नका सेवा पूर्ण होईपर्यंत. आता 19 ते 5 मार्चपर्यंत सेवा करायची आहे. आता महिन्यामध्ये काय करायचं आहे, आता पहिल्या दिवशी म्हणजेच की जो 19 तारखेचा जो पहिला दिवस येईल त्या दिवशी मग काय करायचं आहे, पहिल्या दिवशी आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग भगवान शंकराला सांगायची आहे. जी पण काही इच्छा असेल त्या दिवशी मग तुम्ही तुमची इच्छा सांगायची आहे आणि एकच वेळ ठरवून सेवा करायची आहे. आता शक्यतो तुम्ही प्रदोष काळातच सेवा करायची आहे, कारण प्रदोष काळामध्ये आपण कोणतीही सेवा केली तर मग त्याचं फळ नक्की मिळतं. त्यामुळे तुम्ही प्रदोष काळात म्हणजे की 5 नंतर म्हणा किंवा 6 नंतर तुम्ही सेवा करू शकता. आणि ज्यावेळेस पहिल्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही सेवा केली आहे त्याच वेळेस तुम्ही 15 दिवस सेवा करायची आहे, म्हणजेच की प्रदोष काळामध्येच सेवा करायची आहे शक्यतो. आणि मग ज्यावेळेस आता पहिल्या दिवशी सेवा करत असताना काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि मग म्हणजे तुमच्याकडे जर घरी महादेवाची पिंड असेल तर महादेवाची पिंड तामनात घ्यायची आहे आणि मग महादेवाला अभिषेक घालायचा आहे, दुधाने अभिषेक घालायचा आहे किंवा मग पंचामृत बनवून पण तुम्ही अभिषेक घालू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक पांढरं फूल वगैरे जे पण काय पांढरं भेटेल तुम्हाला, पांढरं फूल कोणतंही असेल ते अर्पण करायचं आहे. एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण करायचं आहे. आता शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणजे कोणतं, नागेंद्रहार आहे, त्रिलोचन आहे, हे जे अशी सुरुवात होती तर या पंचाक्षरी स्तोत्राला पठण करायचं आहे. आता जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मग तुम्ही हा जो स्तोत्र आहे तर
दररोज मग 11 वेळा पठण करू शकता, किंवा मग तुम्ही 21 वेळा पठण करू शकता, किंवा 108 वेळा, तर तुम्हाला जसं शक्य होत असेल तेवढ्या वेळा तुम्ही पठण करू शकता. आता असं करायचं आहे, पहिल्या दिवशी जर तुम्ही 11 वेळा पठण केला असाल तर मग 11च वेळा पठण करायचं आहे. कमी करू नका सेवा तुम्ही वाढवायच्या आहेत. आता काय होतं की पहिल्या दिवशी आपण 21 वेळा केला किंवा 108 वेळा केला, नंतर दुसऱ्या दिवशी वेळ नाही भेटला म्हणून आपण मग 21 वेळा केला, असं न करता म्हणजे काय करायचं आहे, सेवा वाढवायच्या आहेत. आणि मग पहिल्या दिवशी जेवढा वेळ आपण स्तोत्र म्हटला आहे तर तेवढाच वेळ दररोज म्हणायचा आहे, जोपर्यंत नंदी पक्ष म्हणजेच की 15 दिवस जोपर्यंत सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि मग नंतर काय करायचं आहे, आता दररोज जोपर्यंत नंदी पक्ष चालू झाला आहे म्हणजे संपेपर्यंत, तर शिवलीला अमृत ग्रंथ तुम्हाला म्हणजेच की सगळ्यांनाच माहिती आहे, त्या दिवशी 1 दिवसाचं पारायण केलं जातं. आता ही सेवा करत असताना तुम्ही संकल्प करू शकता, किंवा संकल्प नाही केला तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता. आणि मग पहिल्या दिवशी काय करायचं आहे की शिवलीला अमृत ग्रंथामधील जो 11वा अध्याय आहे तर तो अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. आता हा अध्याय पण आपल्याला प्रदोष काळातच ही सेवा करायची आहे, कारण की हा जो अध्याय आहे 11वा तर रुद्र अध्याय असे म्हटले जाते ह्या अध्यायाला. त्यामुळे मग दररोज 15 दिवस हा अध्याय पठण करायचा आहे. आता ज्यांना 15 दिवस जरी शक्य झालं नसेल, आता बऱ्याच महिलांचं काय होईल की आमच्याकडे ग्रंथ नाही, त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे, मोबाईलवरती सर्च करून पण तुम्ही पठण करू शकता, कारण किंवा त्याचा फोटो वगैरे घेऊन पण तुम्ही पठण करू शकता. तेवढ्यासाठी जर तुम्हाला ग्रंथ घरी आणणं शक्य झालं नसेल किंवा तुमच्या जवळपास जर उपलब्ध नसेल तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने पण सेवा तुम्ही करू शकता. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, दररोज शिव अष्टोत्तर नामावली म्हणत 1 बेलपत्र अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती. आणि आपण ज्या पण काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला भगवान शंकर नक्की देतात, कारण की भगवान शिव सांब सदाशिव आहेत, भोळे आहेत. त्यामुळे मग आपण कशीही सेवा केली, पण आपण किती मनोभावे सेवा करतो, आपण आपल्या किती अंतःकरणातून सेवा करतो, आणि त्याचं फळ आपल्याला भगवान शंकर नक्की देतात. त्यामुळे मग आपली इच्छा पूर्ण होते. कोणतीही सेवा करा पण ती सेवा मनोभावे करायचं आहे, त्यामुळं त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. त्यामुळे मग नंदी पक्षामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कशा करायच्या आहेत याबद्दल तुम्हाला सगळी माहिती भेटलीच असेल. तर मग ज्या महिलांनी उशिरा जरी हा व्हिडिओ बघितला असेल तरी पण त्यांनी त्या दिवसापासून जरी सेवा चालू केली तरीही चालेल, किंवा मग तुम्ही 1 दिवस जरी सेवा केलात म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी जरी सेवा केलात तरीही चालेल. पण ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे, ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार असाल त्यावेळेस मांसाहार पदार्थ म्हणजेच खाणं टाळणं आहे, ज्यांनी पण कोणी सेवा करणार आहे त्यांनी. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी कांदा, लसूण, मांसाहारी मांस हे जे पदार्थ आहेत त्या दिवशी चुकूनही खाऊ नका, कारण की काय होतं, आपण जरी नंदी पक्षामध्ये काही सेवा केल्या तर त्याचं फळ मग आपल्याला भेटत नाही. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हे लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय.